मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं पेपरवरून ह्या ठिकाणी 2 ते 3 महिने या ठिकाणी होत आलेला आहे। अजूनही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा जो रिझल्ट आहे अजूनही या ठिकाणी लागलेला नाही आहे। भलेही चालकचा जो रिझल्ट हा या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही शिपाई हमाल फराश आणि लिपिकचं पद आहे याचा जे विद्यार्थी मिळवणं रिझल्ट लागायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरपूर त्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, नेमका कोणत्या तारखेपर्यंत रिझल्ट येणार आहे, कधीपर्यंत लिस्ट लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा जे विद्यार्थी मिळवणं कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। पेपर पास होण्यासाठी किती मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून एक अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे, लक्षात ठेवा। तर कट ऑफ सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, सेफ झोन काय याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं भरपूर विद्यार्थ्यांचे जे या ठिकाणी मार्क या ठिकाणी वाढणार आहे तर ते सुद्धा सांगणार आहे। कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे, किती मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि पुढची प्रक्रिया काय असणार आहे, जे विद्यार्थी पेपर पास होणार आहे त्यांची पुढची प्रक्रिया काय होणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा या ठिकाणी अजूनही रिझल्ट लागलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही या ठिकाणी आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला किती मार्क पेपरमध्ये पडलेले आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोनं मार्क आहे शिपाई हमालमध्ये आणि त्याचबरोबर फराशमध्ये आणि त्याचबरोबर जे काही लिपिकचं पद आहे यामध्ये, ठीक आहे। शिपाई हमाल फराश आणि लिपिक पदामध्ये किती मार्क तुम्हाला पडला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश लिपिक चा अजूनही या ठिकाणी रिझल्ट आलेला नाही, एक लक्षात ठेवा। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मिळवणं चालकचा रिझल्ट लागलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चालकचा जो लिस्ट आहे मी जेवढं तुम्हाला कडाप सांगितला तेवढा काही कडाप या ठिकाणी गेला, मी तुम्हाला 13 ते 16 मार्कावर कडाप सांगितला होता आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 2-3 प्रश्न असे आयोगाने चुकीचे टाकले होते त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं मी तुम्हाला 13 ते 16च्या दरम्यान कडाप सांगितला होता आणि तेवढा काही कडाप त्या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा। मुंबई उच्च न्यायालयाचा जो चालकचा जो कडाप आहे तो 16वर लागला आणि जे नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे तिथं 17वर कडाप या ठिकाणी लागला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पुढची प्रक्रिया या ठिकाणी काय असणार आहे, आपण पेपर पास झालो म्हणजे झालं असं नाही आहे, त्या अशातला भाग नाही, तर आपल्याला आणखीन पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला जावं लागणार आहे। तर पुढची प्रक्रिया ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, आता जे काही शिपाई हमाल फराश हे पद आहे या पदामध्ये तर तुम्ही पेपर पास झाले, लिस्टमध्ये आता कडाप लागणार आहे। कडापमध्ये आपलं लिस्ट आल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। पहिले आपला पेपर होणार आहे, पेपरमध्ये जे पण विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी काय असणार आहे, दुसरा टप्पा शारीरिक क्षमता आणि विशेष पात्रता चाचणी असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी असणार आहे, यामध्ये उमेदवाराची शारीरिक क्षमता आणि कामाची कौशल्य तपासले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर आपली 10 मार्कासाठी मुलाखत असणार आहे, अशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे। आणि लिपिक पदामध्ये जे आपलं पेपर पास झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, टायपिंग असणार आहे 20 मार्कासाठी। हे काही झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, मुलाखत असणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया पुढच्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिक पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणं मार्क या ठिकाणी कोणाकोणाचे वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, सुधारित उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आलेले आहेत, तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर मल्टिपल करेक्ट आन्सर देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मार्क वाढण्याचा कोणाकोणा त्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, तर पहा, तुमच्या शिफ्टमधील जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेला प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क
मार्क वाढू शकणार आहे, मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते. ठीक आहे, आता गुण कोणाचे कमी होणार आहे तर पहा, जर आधीच्या आन्सर कीनुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर कीमध्ये त्याचे उत्तर बदलले असेल तर तुमचे मार्क कमी देखील होऊ शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी म्हणून आपले या ठिकाणी 3 मार्क या ठिकाणी वाढण्याची पुरेपूर संभावना आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिक या पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणं कडाप कमी जाणार आहे. त्याचं जे कारण आहे, पहिली गोष्ट आयोगाने या ठिकाणी 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी चुकीचे टाकले आहे, जे की चुकीचे प्रश्न होते आणि ते विद्यार्थ्यांकडून चुकलेले आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्कसुद्धा या ठिकाणी वाढण्याचे पुरेपूर चान्सेस आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं जागासुद्धा यावर्षी जास्त आहे, लक्षात ठेवा, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे. तर आपण लिपिकचं जर पाहिलं तर 1332 जागा लिपिकच्या आहे, तर जवळपास 19,500च्या आसपास या ठिकाणी विद्यार्थी पास केले जाणार पेपरमध्ये. आणि शिपाई हमाल फराशमध्ये जर आपण पाहिलं तर 887 जागा आहे, तर जवळपास 13-14 हजाराच्या आसपास विद्यार्थी पास केले जाणार. 1:15च्या रेशोनं जर आपण पकडलं तर 1:15च्या रेशोनंच ते या ठिकाणी बोलावणार आहे, लक्षात ठेवा. 1:10चा रेशो जर त्यांना भेटला नाही तर 1:15च्या रेशोमध्ये बोलावणार आहे, कारण की जास्त जागा आहे. जास्त जागा असल्यामुळे कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. जास्त जागा असल्यामुळे जास्त विद्यार्थी बोलावले जाणार आहे, त्यामुळे कडाप कमी जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन काय, त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे ते पण पुढे सांगणार आहे. तर आता कडाप किती जाणार आहे, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि त्याचबरोबर लिपिकचा कडाप किती जाणार आहे. तर पहा, हे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ जे काही लिपिकचा पद आहे, लिपिकचा जो पेपर आहे हा 90 मार्काचा झाला होता, लक्षात ठेवा. 90 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर 55 ते 60च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे, एवढाच कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. 1-2 मार्क मागं पुढे सुद्धा या ठिकाणी होऊ शकते, कमी जास्त सुद्धा होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही शिपाईचा पद आहे 30 मार्काचा पेपर होता, शिपाईचा 30 पैकी तो कडाप जाणार आहे. 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार, एवढा काही सेफ झोन आहे. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही या ठिकाणी हमालचा पद आहे, हमालचा पेपर 30 मार्काचा झाला होता, 30 पैकी तो कडाप या ठिकाणी जाणार आहे. 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे, 19 ते 24च्या दरम्यान कडाप जाणार आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठमध्ये जे काही फरादचा पद आहे, फरादचा जो पेपर हा या ठिकाणी 30 मार्काचा होता, 30 पैकी तो कडाप जाणार आहे. 19 ते 24च्या दरम्यान जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज खंडपीठ शिपाई हमाल फराश आणि लिपिकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कटाप कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कधी येणार आहे, लिस्ट कोणत्या महिन्यामध्ये लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते. तर मी तुम्हाला आता सांगून देतो, तर रिझल्ट जो आपला या ठिकाणी लागणार आहे, तर हा जे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी 7 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक तर या ठिकाणी 4 जुलैला सुद्धा रिझल्ट लागू शकते, किंवा 5 जुलैला पण रिझल्ट लागू शकते, किंवा 6 जुलैला सुद्धा रिझल्ट लागू शकते, किंवा 7 जुलैला सुद्धा रिझल्ट लागू शकते. हे 4 दिवस मी तुम्हाला सांगितले आहे. ह्या 4 दिवसापैकी कोणत्याही तारखेला या ठिकाणी रिझल्ट येऊ शकते, कधी पण येऊ शकते, आजही येऊ शकते, उद्या पण येऊ शकते. ठीक आहे, तर 7 तारखेच्या अंदर 7 जुलैच्या अंदर रिझल्ट पाहायला भेटणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या साठी थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय